गेल्या 4 दिवसापासून मुंबईमध्ये मुसळधार पाऊस पडतोय. हा पाऊस पडण्यामागे नेमकं कारण काय आहे, काय भौगोलिक स्थिती आहे, आपण जाणून घेणार आहोत. आपल्यासोबत या ठिकाणी हवामान खात्याच्या वरिष्ठ अधिकारी सुषमा नायर आहेत. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या. आपण त्यांच्याचकडून अधिक माहिती घेणार आहोत. सुषमा मॅम, गेल्या 4 दिवसापासून मुंबईमध्ये आणि महाराष्ट्रामध्ये प्रचंड मोठा पाऊस पडतोय. काय नेमकं कारण आहे, काय भौगोलिक स्थिती आहे? ह्याच्या मागे 2-3 कारण आहे. वन इज आमचं जे मॉन्सून ट्रफ आहे ते त्याचं नॉर्मल पोझिशनपेक्षा थोडा साऊथला आहे आणि जेव्हा दिस हॅपन्स ते खूप फेवरेबल आहे फॉर रेनफॉल. सेकंड रीजन एक सायक्लोनिक सर्क्युलेशन आहे साउथ गुजरात नॉर्थ कोंकण कोस्ट मिड लेवल्स में, दैट ऑल्सो इज़ फेवरेबल. थर्ड रीज़न एक लो प्रेशर है आणि ते कमी दाबाचा क्षेत्र ते आता इट हॅज बिकम अ डिप्रेशन अँड इट वॉज ऑफ दी ओडिशा आंध्रा कोस्ट आणि आता ते डिप्रेशन झालं आणि आज सकाळी ना इट मूव्ड इनसाइड. तर बिकॉज ऑफ दिस जे पूल आहे मॉइश्चर अवेलेबिलिटी आहे म्हणून वी आर गेटिंग दिस टाईप ऑफ रेन, टॉरेन्शियल रेन. आणि आता ह्या सगळ्यांचा आहे की कधी थांबणार हे पाऊस. बिकॉज ऑफ दी सिनॉप्टिक सिच्युएशन आम्ही रेड अलर्ट दिला आहे कोकणला, बट स्लोली आता हे डिप्रेशन आत आलं आहे ना, समुद्रावर नाही आहे, तर त्याचं जे स्ट्रेंथ आहे ते थोडंसं कमी होणार आहे. हां, ते थोडंसं येणाऱ्या 6 तासात कमी होणार आहे अँड स्लोली द रेन विल स्टार्ट रिसीडिंग. बरोबर. पण इतका मोठा पाऊस खरं तर मुंबईने खूप वर्षानंतर अनुभवल्या बघायला मिळतोय आणि त्याच्यामध्येच महाराष्ट्रामध्ये देखील मोठ्या प्रमाणात पाऊस आहे. हा रेड अलर्ट आज जारी करण्यात आलेला आहे. उद्या पण अशाच संदर्भातला अलर्ट असणार आहे का, काय नेमकं? नाही, ते आमचं एक्सपेक्टेशन काय आहे की डिप्रेशन आत आलं आहे ना ओव्हरलँड आणि येणाऱ्या 6 तासात ह्याचं जे स्ट्रेंथ ताकद आहे ते कमी होणार आहे. सो उद्यासाठी आम्ही कोकण किनारपट्टीला मोस्ट ऑफ द डिस्ट्रिक्ट्सला ऑरेंज अलर्ट ठेवला आहे. पण मॅक्झिमम जे रेन आहे ते आज होणार आहे. उद्या हळूहळू वी विल कम, रेन विल डिक्रीज, रेन इंटेन्सिटी. बरोबर. म्हणजे गेल्या 4 दिवसापासून खरं तर ज्या पद्धतीचा पाऊस पडला तो अशा पद्धतीनं एक डिप्रेशन क्रिएट झालं होतं, त्यामुळे पडलेला होता. हो, 2-3 फेवरेबल कंडिशन्स आहे आणि जेव्हा डिप्रेशन असतात त्याच्यात ना इट इज एबल टू होल्ड मोर मॉइश्चर, तेव्हा ते दिस टाईप ऑफ रेन इज एक्सपेक्टेड. तो इट वॉज डेव्हलपिंग, पहिला लो प्रेशर बना, देन इट बिकेम अ डिप्रेशन. तर 3-4 डेज इट गेव अ लॉट ऑफ रेन, स्पेशली कोकण किनारपट्टी आणि लगतच्या जे घाट एरियाज आहे, कोल्हापूर बोला, सातारा, पुणे, नाशिक, सगळीकडे त्यांना खूप पाऊस. हो, लगतच्या घाट परिसरात. पण मग आता सध्या कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट असू शकतो? साधारणपणे कुठचे जिल्हे आहेत जे ज्या ठिकाणी मुसळधार पाऊस पुढच्या काही तासांमध्ये पडण्याची शक्यता नाकारू शकत नाही? एंटायर कोकण किनारपट्टी. आज सिंधुदुर्गला थोडंसं कमी होणार, बट रत्नागिरी, रायगड, ठाणे, मुंबई, पालघर हे सगळं रेड अलर्टवर आहे. आणि त्याच्या लगतच्या जे पुण्याचा घाट एरियाज आहे, बोला तुम्ही साताऱ्याचा घाट एरिया, इवन दॅट इज ऑन रेड अलर्ट. हां, पण येणाऱ्या 6 ते 7 तासात ह्याचा प्रभाव कमी होणार आहे. जे सिनॉप्टिक सिच्युएशन आम्ही डिस्कस केला ना आता, त्याचा प्रभाव कमी होणार आहे. म्हणून आम्ही उद्यासाठी ह्या सेम प्लेसेसला घाट, पुणे घाट्सला सोडून ह्या सगळ्या बाकीचे जे जिल्हे आहेत त्यांना ऑरेंज अलर्टवर ठेवलं आहे. एक शेवटचा प्रश्न विचारते की महाराष्ट्रातल्या अन्य काही महत्त्वाचे जिल्हे आहेत त्या ठिकाणी देखील मुसळधार पाऊस पडलेला आहे, तर त्या ठिकाणी पुढच्या 24 तासात काय परिस्थिती असू शकते? नॉर्मल होऊ शकतं सगळं? हो, बिकॉज 1-2 आता मराठवाड्याला कमी होणार आहे पाऊस. गेल्या 1-2 दिवस होता, दॅट वॉज बिकॉज ऑफ द इफेक्ट ऑफ दिस सिस्टम. बट आता ते पण कमी होणार आहे. मराठवाड्याला फक्त आज येलो अलर्ट दिला आहे, बट अदरवाईज ते काही अलर्ट नाही आहे मराठवाड्यासाठी. आणि मध्य महाराष्ट्र घाट एरियाजला फक्त आहे, अदरवाईज एव्हरीवेअर एल्स इट विल बी नॉर्मल. म्हणजे पुढच्या 24 तासामध्ये कोकण किनारपट्टी आणि घाट एरियाला ऑरेंज अलर्ट आहे, म्हणजे लोकांनी सतर्क राहण्याचे खरं तर इशारा या निमित्तानं दिला जातो.
आज तर सतर्क राहायचं, उद्या पण ह्याचं थोडंफार इफेक्ट होणार आहे. तो उद्या बट जे सिस्टम आहे त्याचा प्रभाव कमी होणार आहे. पण जे पाऊस पडला आहे, सॉईल वेट असणार आणि लूज असणार ना, तर दोज प्लेसेस जे बघा रायगड अँड अदर प्लेसेस, डोंगराळ देर ना लँडस्लाईड होण्याची शक्यता आहे, म्हणून काळजी घ्यावी. नक्कीच. धन्यवाद मॅडम आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. तर आपण बघतोय की खरं तर आज रेड अलर्ट आहे, पण उद्या ऑरेंज अलर्ट मुंबईसह कोकण किनारपट्टीला जारी करण्यात आलेला आहे. कारण ज्या पद्धतीची भौगोलिक परिस्थिती गेल्या 4 दिवसापासून मुंबईसह महाराष्ट्रामध्ये होती, अगदी मुसळधार पाऊस त्या निमित्तानं पाहायला मिळाला होता, ती परिस्थिती आता हळूहळू कमी होतीये. लो प्रेशर बेल्ट जो आहे तो कमी होतो आहे. डिप्रेशन सिच्युएशन क्रिएट झाली होती, ती काहीशी वेगळी होताना बघायला मिळते आणि त्याच्यामुळे पुढच्या 24 तासासाठी ऑरेंज अलर्ट आहे. मात्र सतर्क राहा आणि आहे त्या ठिकाणी तुम्ही व्यवस्थित आणि सुरक्षित राहा असा इशारा या ठिकाणी देण्यात आलेला आहे. कॅमेरा पर्सन विक्रमसह वैदेही काणेकर, साम टीव्ही न्यूज, मुंबई. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.